तुझा कधी आवाज सुद्धा वाढत नाही तर आज तू सायली माझ्यासोबत आणि मारामारी प्रियामध्ये करते. एवढे जोरदार भांडण का लागले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला मज्जा येणार आहे. तर आता आपण पाहतो की सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. तिकडून आता प्रिया येते आणि सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात. मग प्रिया घाबरते आणि म्हणत असते की काय नाश्ता व्यवस्थित झाला होता ना, तुम्ही असे का बघताय सगळे माझ्याकडे, काही झाले का? मग कल्पना म्हणत असते की काही झालं नाहीये, होणार आहे. अश्विनला फोन कर आणि त्याला ताबडतोब घरी बोलावून घे. आता प्रिया विचारते की आई काय झाले मला सांगा ना. तर कल्पना म्हणत असते की मी सांगते ना तसं कर. आता प्रिया फोन करते अश्विनला आणि लगेच यायला सांगते. तर मग थोड्या वेळाने अश्विन घाईघाईत आलेला असतो आणि तो प्रियाला म्हणत असतो की काय झालं तन्वी, मला एवढ्या घाईघाईत का बोलावून घेतलं? तर प्रिया म्हणत असते की आईने तुला बोलवायला सांगितलं होतं, म्हणजे काय झालं आहे ते मला सुद्धा माहिती नाहीये नक्की, आणि कोणी सांगायला तयार सुद्धा नाहीये. तर सगळेजण आता आश्चर्यानेच बघत असतात. तर अश्विन म्हणत असतो की काय झालं मम्मा, तन्वी आता सगळ्यांशी नीट वागते, व्यवस्थित वागत आहे, काय प्रॉब्लेम झालेला आहे का? तर कल्पना म्हणत असते की तन्वी नीट वागते हे आमच्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि गेले काही दिवस तरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे ती, हे सुद्धा आम्हाला दिसत आहे. मी तर तिला मुद्दामून जास्त कामं सांगत होती, तरी पण कुठलीही चिडचिड न करता ती सगळी कामं व्यवस्थित पार पाडत होती आणि तेही अगदी मनापासून. तर आता पूर्णाजी म्हणतात ना, जबाबदारी घेऊ पाहणाऱ्या माणसाला एक संधी दिली ना तर तो जास्त जबाबदार होतो आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलेला आहे. तर अश्विन म्हणत असतो की निर्णय, कसला निर्णय घेतलेला आहे मम्मा तू? तर आता कल्पना म्हणत असते की सायली तुझ्याकडे असलेल्या तिजोरीच्या किल्ल्या मला दे. मग सायली म्हणत असते की या किल्ल्या तुम्हाला कशासाठी हव्या आहेत आई? तर कल्पना म्हणत असते की मी सांगते ना तेवढं कर सायली. मग आता सायली त्या किल्ल्या आता कल्पनाकडे देते. मग कल्पनाकडे किल्ल्या दिल्यानंतर कल्पना म्हणत असते की तन्वी हात पुढे कर तू. आता ती पुन्हा म्हणते की आमची सून आणि पूर्णाईची नातसून म्हणून तू स्वतःला सिद्ध केलेला आहे, तेव्हा आजपासून ह्या ज्या किल्ल्या आहेत ना त्या तुझ्याकडेच राहू दे. आता कल्पना त्या किल्ल्या प्रियाकडे देते. मग आता प्रियाकडे दिल्यानंतर तिला आता धक्काच बसतो. तर प्रिया खूप खुश झालेली असते आणि तिला आता म्हणजे त्या किल्ल्या दिलेल्या असतात, त्या किल्ल्या आता ती अश्विनला दाखवते आणि खूप खुश झालेली असते. तर कल्पना म्हणत असते की तुला चांगलंच माहिती आहे की या फक्त किल्ल्या नाहीयेत, या घराची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आजपासून माझ्या धाकट्या सुनेची म्हणजे तुझी आहे आणि मला खात्री आहे तू ती अगदी उत्तमरित्या पार पाडशील. तर आता प्रताप म्हणत असतो की कल्पना हा ना तू एकदम उत्तम निर्णय घेतलेला आहे. आपण तन्वीवर किती रागवायचो, चिडायचो, पण ती सगळं विसरून नाती मस्तपणे जपत होती. आणि तेवढ्यातच अर्जुन म्हणत असतो की मॉम काय चाललंय तुझं, या तन्वीने 2 दिवस चांगलं वागण्याचं नाटक काय केलं, तू चाव्या हिला देतेस, अगं 2 दिवसात तिजोरी साफ करेल. तर अश्विनला खूप राग येतो आणि तो म्हणत असतो की दादा वाटेल ते आरोप करू नकोस. लगेच मग तन्वी सुद्धा म्हणत असते की अर्जुन, अरे आई माझ्यावरती एवढी जबाबदारी देते तर तू सुद्धा विश्वास ठेव ना. मग लगेच सायली म्हणत असते की विश्वास कसा ठेवायचा तुझ्यावरती विश्वास? इतिहास सांगतो की यापूर्वी जेव्हा जेव्हा मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तेव्हा तेव्हा तू आमच्या पाठीत सुरा खुपसलाय. तर प्रिया म्हणत असते की सायली असं काहीही करणार नाही अगं मी, अगं आई बाबा माझ्यावरती विश्वास ठेवत आहे. मग आता ती म्हणत असते की आई बाबा खरंच खरंच थँक्यू. प्रिया आता हात जोडूनच म्हणत असते आणि त्यांना खूप असं त्यांचे आभार मानत असते. तर ती पुन्हा म्हणते की आई मी वचन देते तुला, मी या संधीचं सोनं करेल. मग सायलीला खूपच राग येतो आणि ती म्हणत असते की बास बास कर तुझी नाटकं प्रिया, आई तुझं कौतुक करतायत कारण त्यांना तुझं खरं रूप माहिती नाहीये, पण तू काय लायकीची मुलगी आहेस ना मला माहिती आहे. तुझ्या हातात जर ह्या किल्ल्या दिल्या ना तर तू अख्खं घर उद्ध्वस्त करशील. असं म्हणून सायली आता प्रियाच्या हातून चाव्या हिसकावून घेते आणि चाव्या वर करून म्हणत असते की या किल्ल्या माझ्या आहेत आणि नेहमी माझ्याकडेच राहतील. आता प्रियाला खूपच राग येतो. ती म्हणत असते की सायली अगं तू का जळतेस माझ्यावर, सगळ्यांनी मला स्वीकारले हे तुला बघवत नाहीये का ग? मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, ते या सगळ्यांना दिसलेत म्हणून त्यांनी मला एवढा मोठा मान दिलाय. तर अश्विन म्हणत असतो की सायली वहिनी त्या किल्ल्यात तन्वीला परत दे. मग सायली म्हणत असते की नाही देणार मी ह्या किल्ल्यात तिला. सायली सुद्धा आता खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की तुम्ही सगळे ना हिच्या
तुम्ही सगळे ना हिच्या प्रेमापोटी आंधळे झालेले आहात, पण ही काय मुलगी आहे ना मला माहिती आहे आणि ही कधीच सुधारणार नाही. हिच्यावर विश्वास टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. तर प्रिया म्हणत असते की सायली, अगं तू असं का करतेस? अगं लहानपणी असलेलं शत्रुत्व विसरणार नाहीये का अजून? या किल्ल्या माझ्या आहेत आणि माझ्याकडेच राहतील. तर प्रिया आता तिच्या हातातून किल्ल्या हिसकावून घ्यायला लागते आणि म्हणते की त्या किल्ल्या आम्हाला दिल्यात, ते माझ्या किल्ल्या आहेत. तर सायली सुद्धा आता काही किल्ल्या सोडायला तयार नसते. दोघींचं आता खूपच भांडण लागलेलं असतं. दोघीही आता एकमेकींबरोबर खूप भांडत असतात. घरातील सगळेजण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सायली आणि प्रिया कोणाचंच ऐकत नसतात. ते आता एकमेकींना म्हणत असतात की सोड आणि दुसरी म्हणत असते की सोड. आता कोणीच सोडायला तयार नसतं. तर आता सायली म्हणते की तुझा या किल्ल्यांवर अजिबात हक्क नाहीये, त्या किल्ल्या फक्त माझ्या आहेत. तर प्रेक्षकांनो, त्या किल्ल्यावरून भांडण चाललेलं नाहीये. खरं तर हा सगळा प्लॅन सायलीचाच होता. खरं तर सायलीला प्रियाचे केस हवे होते DNA टेस्टसाठी, म्हणून आता सायलीने रचलेला हा डाव होता, जेणेकरून आता या झटापटीत तिला प्रियाची केस मिळतील. तर कळलं का प्रेक्षकांनो, केस मिळवण्यासाठी एवढा मोठा सीन इथे क्रिएट करावा लागलेला आहे. आणि आता DNA टेस्टचा रिपोर्ट उद्या येणार आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच कळणार आहे की प्रिया खरंच बबली आहे. तर आता उद्या सायली आता प्रतिमा आत्याकडे जाऊन आता त्यांचा सुद्धा केस घेणार आहे. त्यांना न कळता हे सगळं करणार आहे. प्रतिमा आत्या सायलीला विचारणार की कशासाठी सायली तुला केस हवा आहे? पण आता ती म्हणणार आहे की प्लीज प्रतिमा आत्या, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. मी जे काही करणार आहे ना ते आता खूप मोठं असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसणार आहे. पण आता त्याच्या मागे जे काही सत्य लपलेलं आहे ते सुद्धा सत्य बाहेर येणार आहे. तर सायली आता प्रतिमा आत्या आणि इकडे प्रियाचा केस घेऊन आता DNA टेस्ट करणार आहे आणि त्यामध्ये प्रेक्षकांना सगळ्यात मोठा पुरावा मिळणार आहे. आणि मग सगळे एक एक पुरावे गोळा करून सायली आणि अर्जुन आता सगळ्या सुभेदार परिवाराबरोबर, त्याचबरोबर तिकडे प्रतिमा आत्या, रविराज काका या सगळ्यांना बोलावून आता किल्लेदार आणि सुभेदार परिवारांना बोलावून प्रिया ही आता बबली आहे, तन्वी नाहीये, हे सगळं आता सत्य समोर आणणार आहे. फक्त आता पायावरची जी जन्मखून आहे त्याचं सुद्धा आता ते बघणार आहेत की प्रिया नक्की त्याच्यासाठी काय करते, नक्की ती खून खरोखरची नसताना ती काय त्याच्यावरती लावते, कशामुळे ही करते. आता शेवटचा पुरावा ते गोळा करणार आहेत आणि मग एक एक सगळे पुरावे गोळा करून ते एक दिवशी म्हणजे आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच आता खरा चेहरा तिचा सगळ्यांसमोर आणणार आहे. प्रियाला मात्र आता काय करावं तेच कळणार नाहीये. नक्की कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ आणि नक्की कोणत्या प्रश्नाला सगळं काही म्हणजे बोलू, आता हे तिला असं होणार आहे. पण खरं तर आता याच्यामध्ये नागराज वगैरे काही कोणी अडकणार नाही, कारण ऑलरेडी ते आता सगळीकडून म्हणजे ते जे जे काही त्यांनी केलेलं आहे ते सगळं त्यांना माहिती आहे. फक्त आता राहिलेले आहे प्रिया आणि प्रियाचा सुद्धा आता खरा चेहरा समोर येणार आहे. आणि मग आता प्रिया जाता जाता तुरुंगात जाता जाता सांगून जाईल का की खरी तन्वी सायलीच आहे का? पुन्हा आता अर्जुन आणि सायलीला शोध घ्यावा लागणार आहे की खरी तन्वी कोण आहे. त्यासाठी का आता ते हे काम सोपं करून जाईल, पण प्रेक्षकांनो हे काम काही सोपं होणार नाहीये. जसं आता प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एवढे दिवस लावलेले आहेत, तसंच आता खरं तर सायलीच ही खरी तन्वी आहे, त्यासाठी पण खूप दिवस जाणार आहे. फक्त तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.